आज काही नवीन शिकण्यासाठी सर्वजण तयार आहात का? चला तर मग आज आपण शिकूया अपूर्णांक. अपूर्णांकामध्ये आपण शिकणार आहोत अपूर्णांकांची संकल्पना, त्याच्यामध्ये अंश आणि छेद ओळखणे, तसेच अपूर्णांक आधी चित्रामध्ये आणि मग संख्यामध्ये ओळखणे व मांडणे, अपूर्णांकांचे वाचन. त्याआधी आपण पाहूया अध्ययन निष्पत्ती काय आहेत ते. पहिली आहे अपूर्णांकांचा वापर करणे आणि दुसरी आहे दिलेल्या अपूर्णांकाचा अर्थ जाणून घेणे. आता तुमच्या समोर मी एक चित्र दिलं आहे, ते तुम्ही दररोज पाहता. काय आहे हे बरं? हे पोळी, बरोबर. पण आता ह्या पोळीचे दोन समान भाग करायचे असल्यास तुम्ही कसे करणार बरं? असे, बरोबर. पोळीचे दोन समान भाग झाले, त्या भागाला म्हणायचं अर्धा. बघा तुमच्या समोर अजून एक चित्र दिसतंय, ते काय आहे बरं? बरोबर, तो आहे गोल. आता ह्या गोलाचे दोन समान भाग करता येतील का सांगा बरं? बरोबर, हा अर्धा आणि हा अर्धा असे दोन समान भाग ह्या गोलाचे केले. म्हणजेच प्रत्येक लहान भागास पूर्ण भागाचे अपूर्णांक म्हणतात. आता तुम्हाला चित्रात दिसतंय, हा आहे ह्या गोलाचा एक पूर्ण भाग, हा आहे गोलाचा अर्धा भाग. आता समोर चित्रात दिसल्याप्रमाणे हा गोलाचा पाव भाग, हा तुम्हाला चित्रात दिसतोय तो आहे गोलाचा पाऊण भाग. बघा आता आपण गोलाचे अर्धा, पाव, पाऊण असे भाग केले, परंतु आता आपण यामध्ये जो अपूर्णांक असतो तो खाली दिलेले असतात, ते दिलेले त्याचे समान भाग असतात आणि विभाजन रेषेच्या वर जो असतात तो त्यापैकी दिलेला भाग असतो. विभाजन रेषेच्या वरच्या भागाला म्हणायचं अंश आणि खालच्या भागाला म्हणायचं छेद. म्हणजेच खालचा भाग म्हणजे एका वस्तूचे केले गेलेले एक समान भाग आणि वरती म्हणजे त्यातले घेतलेले भाग. आता एका गोलाचे दोन समान भाग केले, म्हणजेच आपण भाग केले दोन आणि त्यापैकी आपण समजा राजूला एक भाग दिला, तर ते आपण अंश आणि छेदात कसे लिहाल? तर 1/2. आता आपण ह्या गोलाचे 4 समान भाग केले, म्हणून या ठिकाणी विभाजन रेषेच्या खाली छेद येतील 4 आणि त्यातील एक भाग आपण प्रियाला दिला, म्हणजेच विभाजन रेषेच्या वर 1 येईल. म्हणजेच 1/4 याप्रमाणे आपण तो अपूर्णांक लिहू शकतो. आता हेच मी या ठिकाणी अंकामध्ये दिलेलं आहे. ह्याचे वाचन कसे कराल सांगा बरं? तर याच्यामध्ये विभाजन रेषेच्या वर 7 आणि विभाजन रेषेच्या खाली 10 आहे. म्हणजे एका वस्तूचे 10 समान भाग केले, त्यापैकी 7 भाग दिले आणि याचे वाचन करताना आपण 7/10 असे करतो. बघा आता तुमच्या समोर एक चॉकलेट दिलेले आहे. हे चॉकलेट तिघांना जर समान वाटायचे असेल तर त्याचे किती भाग करावे लागतील? 3, बरोबर. म्हणजेच एका चॉकलेटचे आपण 3 समान भाग केले आणि त्यातील एक भाग राजूला, एक भाग प्रियाला आणि एक भाग श्रेयाला दिला. हेच आपण अपूर्णांकामध्ये लिहिताना 1/3 असे लिहू शकतो. तुमच्या समोर या ठिकाणी काही आकृत्या किंवा चित्र म्हणा दिलेली आहेत, तर कोणत्या अशा आकृत्या आहेत की त्याचे 3 समान भाग आहेत? ओळखा पाहू. बरोबर, शाबास. 3 नंबरची आकृती आणि 4 नंबरची आकृती आहे, त्याचे 3 समान भाग केलेले आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. बस, तुम्ही हे अपूर्णांकांचा भाग व्यवस्थित समजून घेतलेला आहे.